नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालेलो आहोत पैठणला HSRP नंबर टाकण्यासाठी. मित्रांनो, बंडूच्या गाडीची बंडू खूप 4-5 दिवसापासून म्हणत होता आपण जाऊ पैठणला गाडीची नंबर प्लेट बदलायची. त्याच्यामुळे आज एकदाच आपण निघालेलो आहोत. HSRP नंबर प्लेट टाकणं मित्रांनो तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण ती जर नाही टाकली तेवढ्या मुदतीमध्ये तर तिला पोलिसांनी जर पकडली तर 10,000 रुपये दंड आहे. त्याच्यामुळे HSRP नंबर तुम्ही जर टाकली नसेल तर तुम्ही टाकून घ्या. तर चला मित्रांनो, आपण आलेलो आहोत आता चांगटपुरीमध्ये आलेलो आहोत. चांगटपुरीमध्ये आल्यानंतर मित्रांनो मला एक अशी आठवण झाली की चांगटपुरीची जे महाविद्यालय, चांगटपुरीचं चांगदेव महाविद्यालय हे पहा मित्रांनो. तर याच्यामध्ये आम्ही 2009ला आम्ही ॲडमिशन घेण्यासाठी तिथे आलतो, पण काही कारणास्तव ॲडमिशन कॅन्सल झालं. मित्रांनो, चांगटपुरीला जाताना आम्हाला लागतात 3 पार्ट लागतात मित्रांनो. एक खडक्या मडक्याच्या मागे आणि एक चांगटपुरीच्या पुढे, 2 चांगटपुरीच्या पुढे लागतात मित्रांनो. असे 3 पार्ट लागतात. बघू शकता तुम्ही, ते सगळं हिरवळच आहे, सगळं ऊसाचं क्षेत्र आहे, कारण यांना पाटाचंही पाणी आहे आणि धरणही यांना जवळ आहे. पहा मित्रांनो, आभाळ आलेलं होतं खूप, आणि त्यात काय हा बंडू काय दमाने गाडी चालवत नव्हता. याचं एक फास्ट जाऊन आपल्याला लवकर यायचंय. तसं सध्या रस्ता पाहिला तर मित्रांनो चांगला आहे, कारण 2-1 वर्ष झाले रस्ता झालेला आहे. पण मी जेव्हा पैठणला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाला माझं बाहेरून ॲडमिशन होतं, आणि तेव्हा मी कधी जायचो, रेग्युलर नव्हतं पण बाहेरून ॲडमिशन होतं, कधी जायचो. तेव्हा रस्ता एवढा खराब होता की पैठण, आता सध्या आमचा रस्ता लय झाला तर 20 मिनिटाचा आहे मित्रांनो, पण तेव्हा अर्धा ते पाऊण तास लागायचा पैठणवरून गावाकडे येण्यासाठी. आता लागलो आहे आम्ही पैठणच्या मेन रस्त्याला, आणि मग काय, ह्या लेकराची तर सुद्धा चांगली गाडी चालवायला. काय याने स्पीड वाढवला फास्टमध्ये. अरे म्हटलं दमानी चाल, काय गाडी ऐकेनात. आणि पुढे आल्यानंतर आपल्याला भेटले आपले फॉलोवर्स गणेश शेठ खेरकर. मग म्हटले चला चहा घ्यायला, म्हटलं तर नाही म्हटले. गणेश शेठ पण काही कमी नाही काय मित्रांनो, स्वराज ट्रॅक्टरवाले म्हणून फेमस आहेत ते एकदमच. बंडू काय लवकर निघत नव्हता. बंडूला म्हणलं चल बाबा लवकर, मागं यायचं आहे आपल्याला. आणि आता आम्ही आलतो पाटेगावमध्ये मित्रांनो. तुम्ही आलेला आहात का मित्रांनो कधी पैठणला, पाटेगावला? आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पैठणला पायी यायचं मित्रांनो, कधी सायकलवर, कधी पायी. तर आल्यानंतर आम्ही येताना इथेच थांबायचो, कधी चहा घ्यायला, कधी फराळ करायला इथेच थांबायचो मित्रांनो. आता हे पाहू शकता तुम्ही, आपल्या गोदावरीच्या तीरी आलेलो आहोत आपण. खूप पाणी चालू आहे मित्रांनो, जायकवाडी धरण भरलेलं आहे फुल, त्याच्यामुळे खाली बरंच पाणी सोडलेलं आहे. पाहू शकता मित्रांनो, हे पाणी फुल भरून चाललेली आहे गंगा आपली गोदावरी माई. दुथडी गोदावरी तीरी आल्यानंतर मित्रांनो मनाला अशी शांती लाभली एकदम, कारण आपण आलेलो आहोत नाथांच्या नगरीमध्ये, पैठणमध्ये. त्याच्यामुळे शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या नगरीमध्ये आल्यानंतर तुम्ही या मित्रांनो, कधी भेटी अवश्य एकदा जीवनातून पैठणला नक्की भेट द्या. कारण पंढरपूर, आळंदी नंतर पैठणला कोणी जीवनातून एकदा यायलाच पाहिजे. ते म्हटलेलं आहे ना, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. आणि पाणी वाहिलेलं आहे नाथांच्या घरी, पांडुरंगाने श्रीखंडाच्या रूपात पाणी वाहिलेलं आहे. पांडुरंग स्वतः इथे पैठण नगरीमध्ये नाथांच्या घरी नांदलेले आहेत, रांजणं भरलेले आहेत. बोलता आपण आलेलो आहोत जिथे आपल्याला नंबर प्लेट टाकायची होती, HSRP तिथे आलेलो
त्याला शिव द्यायचं बसणार चालू आहे आता आपल्या गाडीची नंबर प्लेट टाकायला मित्रांनो. हे पहा कशा पद्धतीने टाकतात ते. त्याला रिबीट मारून टाकायची झालेली आहे नंबर प्लेट आपली. चला मित्रांनो आता आपल्याला निघायचं आहे. नंबर प्लेट तर टाकायची झाली, पण आता मित्रांनो आम्ही गेलो नाश्ता करायला, वडापाव खायला. पैठणचा फेमस वडापाव, एकदम टेस्टी टेस्टी, एकदम भारी वडापाव खाऊन निघालेलो होतो आणि आम्हाला लागला पाऊस. मग आम्ही थांबलो संत ज्ञानेश्वर उद्यान. थोडं थांबून पाऊस उघडल्यानंतर बंधू म्हणला मला एक चप्पल घ्यायची. म्हटलं चल घेऊयात. गेलो चप्पल घ्यायला मित्रांनो. पहा पण तिथेही बंधूचे भुळभुळच. खूप टाईम लावला बंधूने तिथे. म्हटलं चल राव लवकर, घरी लाईट येईल, उसाला पाणी द्यायचं. मग आम्ही निघालो आपल्या परतीच्या पावसाला. नाथ महाराजांचं मित्रांनो दर्शन झालं नाही. धरणावर पण जायचं होतं, नाथसागर डॅमवर, पण तिथेही जाणं झालं नाही. कारण आम्हाला खूप पाऊस लागला, आम्ही भिजलो, त्याच्यामुळे काय तिथे जाणं झालं नाही मित्रांनो. कारण नाथांचं दर्शन काय आमच्यासाठी काही नवीन नाही मित्रांनो. आणि आमच्या महिन्यातून एक 5-6 चक्कर तर पैठणला होतच असतात. आणि आम्ही आल्यानंतर प्रत्येक नाथांचं दर्शन घेऊन जायकवाडी डॅमवर हमखास जातो मित्रांनो. त्याच्यामुळे नाथांचं दर्शन आपण घेऊया नेक्स्ट टाईम. जेव्हा मनोज जरांगे पाटलाचे बॅनर लागलेले आहेत खालीतनं मुंबईला जायला जेव्हा निघाले होते, त्याच्या आधी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेले. पाहू शकता मित्रांनो, आपण वापस आलेलो आहोत. चांगला पाऊस झालेला मित्रांनो, जोरदार तुफान वाराही होतं. कारण याच्या आधी इकडं या साईडला, या भागामध्ये, आमच्या नगरमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आधी चांगला पाऊसच नव्हता या पद्धतीने. पण काल चांगला पाऊस झाला मित्रांनो, जोरदार पाऊस झाला. आणि पाहू शकता तुम्ही, सुंदर असं दृश्य, रस्त्यावर पाणी साठलेलं आहे मित्रांनो. पाहू शकता आपल्या वाटेगावच्या पुलावरून आपण चाललेलो होतं. पाहू शकता मित्रांनो, खूप पाणी सोडलेलं आहे खाली. कम से कम अर्धे गंगा भरून चाललेली. सध्या गंगेला पाणी असल्यामुळे आणि पाऊस चालू असल्यामुळे तुम्हाला इथे कोणीही एक माणूस दिसत नाही. परंतु पाणी जर कमी असेल ना मित्रांनो, तर इथे एवढे मच्छीमार असतात पाटेगावचे किंवा पैठणचे, किंवा वाळू नेणारे गाढवावरनं वाळू उचलून नेतात मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेटू पुन्हा. लाईक करा, शेअर करा.